6 टॉवर्स आहेत तिथे लाईट्सचे आणि सुंदर प्रकाश योजना केलेली आहे. त्यामुळेच एक वेगळं वलयांकित असलेली स्पर्धा पहिल्यांदाच बारामती शहरामध्ये तुम्हाला नाईट्स प्रकाश ज्योतामध्ये स्पर्धा बघायला मिळते. त्यामुळे पार्थ दादा पवार फाउंडेशनला आम्ही धन्यवाद देऊ. एक अनोखी संकल्पना घेऊन आपण आलेला आहात आणि प्रचंड यशस्वी स्पर्धा होईल यात मात्र शंका नाही. आजचा पहिला दिवस आहे, पहिली रात्र आहे, मात्र आज रात्रीच खेळ होईल सुरू. थांबवायचे, एंड चेंज करा. मॅच सुरू होते तर ही मॅच ही समोरच्या एंडने होणार आहे आणि त्यामुळे दोन्ही संघांनी लक्षात ठेवा की इथून पुढच्या सगळ्या मॅचेस रात्रीच्या या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सुरू होतील. गोलंदाजी कॉमेंट्री बॉक्स एंड करून होईल, याची नोंद घ्या. यस, खरं तर आम्ही पहिली मॅच सुरू झाली त्याच वेळेस हा निर्णय घेतला होता. मी दिलगिरी व्यक्त करतो की मला तो जाहीर करता आला नाही, परंतु आयोजकांनी निश्चित ती गोष्ट आमच्या लक्षात आणून दिली आणि लगेचच एंड चेंज करून मॅच सुरू होईल. दोन्हीकडे आपण पाहतो समालोचन कक्षाच्या बाजूनेच गोलंदाजी होणार आहे. पाच षटकांचा हा सामना. मी विनंती करेल फलटण संघाचे संघनायक गणेश मोरे यांना आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण तयार ठेवा. यस, लाईन आउट करावं लागेल. तिथे लाईन आउट साठी ग्राउंड्समॅन लाईन आउट करावे लागतील त्या बाजूने. मी विनंती करतो आपले जे कोणी ग्राउंड्समॅन असतील त्यांनी ताबडतोब तिथे जा आणि लाईन आउट करून घ्या. ग्राउंड्समॅन कोण असतील त्यांना विनंती आहे की आपण ताबडतोब आतमध्ये चला, लाईन आउट करून घ्या तिथे. पार्थ दादा चषक 2022 आदरणीय पार्थ दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या स्पर्धेचं आयोजन. पहिल्या क्रमांकाचं 2 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. 2 लाख रुपये आणि ट्रॉफी अजिंक्य भाऊ ढमाळ अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस हवेली तालुका यांच्या माध्यमातून हे बक्षीस आपल्याला मिळालेलं आहे. 1 लाख रुपये आपल्याला प्राप्त होत आहेत. दुसऱ्या क्रमांकासाठी सन्मान्य विक्रमसिंह नाना निंबाळकर सामाजिक कार्यकर्ते संसद आणि पहिल्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती सारस भाऊ भोसले सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून प्राप्त होते. 51,000 रुपयाचं तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सचिन शेठ आवाळे स्मिता एंटरप्राइजेस बारामती यांच्याकडून, तर ट्रॉफी सन्मान्य पार्थ प्रवीण गालिंदे सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा यांच्याकडून. 31,000 रुपयाचं चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक सन्मान्य प्रशांत नाना भोईटे माजी नगरसेवक बारामती नगर परिषद यांच्याकडून, तर ट्रॉफी प्राप्त होते भाग्यश्री ताई धायगुडे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी बारामती तालुका. उत्कृष्ट फलंदाजासाठी अर्थात उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला वैभवजी वसंत पारदे यांच्याकडून आहे संस्थापक अध्यक्ष कोयनोनिया फाउंडेशन सदस्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती. उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील 10,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडूनच आहे. वैभवजी वसंत पारदे अध्यक्ष संस्थापक कोयनोनिया फाउंडेशन तथा सदस्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती. मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र आयफोन 11 हा मोबाईल आहे. शशांक भैया झगडे पेट्रोलियम पार्टस रोड बारामती. उत्कृष्ट फलंदाज वेलकम स्पोर्ट्स, उत्कृष्ट गोलंदाज SK स्पोर्ट्स बारामती. तर हे बा ग्राउंड्स पण नाही जात मैदानामध्ये, तर आहे त्याच एंडने सुरू करा, वेळ घेऊ नका. आता जो एंड मगाशी आपण खेळत होतो त्याच एंडने खेळूया. चला मॅचला सुरू करायचं आहे. अगदी बारामती नगरपालिका एंड कडूनच आपण सुरुवात करणार आहोत. पहिला सामना संपलेला आहे. दुसरा सामनाच्या रात्रीतला आपण बघतोय. दुसऱ्या पूल मधला एका दिवशी 2 पूल 8 पूल मध्ये या स्पर्धेच्या संघांची विभागणी करण्यात आलेली आहे. एकूण 32 संघ स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. 8 पूल मध्ये आज 8 संघ दाखल झालेत. उद्या 8 संघ, परवा तेरवा 8 संघ दाखल होणार आहेत. पार्थ दादा पवार फाउंडेशनचा हा एक सर्वांग सुंदर सोहळा अर्थात पार्थ दादा चषक 2022. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द डे, अल्सो नाईट
बॅट आणि सन्मान चिन्ह वेलकम स्पोर्ट्स बारामती कडून, तर उत्कृष्ट गोलंदाज बॉलर ऑफ द डे शूज आणि सन्मान चिन्ह SK स्पोर्ट्स बारामती यांच्याकडून. अशी पारितोषिक आहे मजबूत भरपूर आणि पार्थदादा पवार फाउंडेशनचा हा एक सुंदर आयोजन. बबलू शिंदे, टिपू भोसले, मयूर शेट्टी, शाहरुख भाई मुलानी, शंभू मोरे, अभय चव्हाण, गणेश भोसले, हर्षवर्धन शेलार, सनी काशीद, अजय सोनवणे, रोहन खाडे आणि सूरज थोरात हे सगळे आयोजक आहेत. एक युवा ब्रिगेड आपण पाहतो, पार्थदादांची ब्रिगेड आहे, पार्थदादा पवार फाउंडेशनची ब्रिगेड आहे आणि जबरदस्त आयोजनामधून त्याने बारामतीमध्ये देखील एक वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा उजव्या इष्टीला वळसा घालून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. धावफलकाला झाली सुरुवात. पहिली मॅच आपण पाहिली तर लो स्कोर मॅच होती, परंतु आंबेगाव SJ टायगर्स आंबेगाव संघानं शेवटच्या षटकामध्ये या मॅच मध्ये आपला पारड भारी बनवलं आणि एक सुंदर विजय साकारला. बाहेरची कड, नो चान्स फॉर स्टॉप, चेंडू सीमारेषा पार, 4 चौकार इथे मिळेल आणि 4 धावांबरोबरच धावफलकावरती सुरुवात होते. 4 धावा SRPF दौंड. दौंड तालुका देखील क्रिकेटसाठी अत्यंत मजबूत ताकदवान तालुका ओळखला जातो. विशेष म्हणजे प्रोफेशनल क्रिकेटर्स या तालुक्यातून खूप आलेले आहेत. SRPF ची एक नवी टीम आज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. पाहिजे या खेळाडू काय कमाल करते. रोहन आणि स्वप्नील ही जोडी मैदानामध्ये, बाबूच्या हातामध्ये चेंडू. स्लॉक करायचा प्रयत्न होता, चेंडू बॅट वरती येऊ शकत नाही, तिथे थेट एष्ट्या उडवण्याचा प्रयत्न देखील फसलेला. 1 धाव. इथून पुढे पुन्हा एकदा धावफलकावरती 5 धावा. SRPF दौंड षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाजी मार्क वरती बाबूकडे जबाबदारी सोपवली. पहिलं षटक रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये तुम्हाला ॲक्युरेसी अत्यंत महत्वाची आहे. भरकटण्यापेक्षा ॲक्युरेट गोलंदाजी करणं हे अत्यंत महत्वाचे आहे. ॲक्युरेसीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे बापू नाडकर्णींचं नाव घेतलं जातं. एकच टप्प्यावरती दिवसभर गोलंदाजी ते करू शकायचे आणि बरोबर प्रत्येक बॉल स्टंप सोडून स्टंपवरच टाकायचा. वाईट चेंडू आहे उजव्या बाहेर. ज्या ॲक्युरेसीची आम्ही चर्चा करत होतो, इथे रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये गरजेचं आहे. तुम्ही T20 क्रिकेट पाहता किंवा लिमिटेड ओव्हरच्या मॅचेस पाहता, खेळाडू बाहेर चेंडू टाकतात, फलंदाजाला बाहेर खेचून आणण्याचा प्रयत्न करतात. जर गोलंदाज विकेटच्या बाहेर गोलंदाजी करत असेल किंवा विकेटच्या बाहेर खेचून आणत असेल तर मात्र तो चेंडू नो बॉल ठरवण्यात यावा. हा नियम या वेळेस आजच येतोय. यावेळेस आपण बघतोय रिव्हर्स पूलचा हा फटका होता. डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर षटकार. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि धावफलक मात्र वेगाने पुढे जाईल. 12 धावा. षटक पहिलं सुरू आहे. बाबू गोलंदाजी मार्क वरती पहिला दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर 5व्या चेंडूवरती आपण पाहिलं, 4थ्या चेंडूवरती षटकार आलेला बघितलेला आहे. एक वाईड चेंडू देखील त्याने टाकलेले. एकूण 5 चेंडू धावफलकावरती आपण पाहू शकतो. 12 धावा. पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये. विशेष म्हणजे रोहनने एक चौकार खेळला, स्वप्नीलनं एक षटकार ठोकलेला आहे. डावखुऱ्या हाताचा स्वप्नील मैदानामध्ये. याबरोबरच बॅकफुटला गेला, बॅट आणि पॅड एकत्र आणलं, बचाव केला या चेंडूचा, बॅक टू बॉलर खेळला, पुढे बाबू तयार होता. धावफलक 12. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये चालू असताना आपण पाहतो विकेट टू विकेट गोलंदाजी इथं रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये थोडीशी किफायतशीर ठरेल, परंतु योजना असतात, खेळाडूंच्या आडाखे असतात, ते एकमेकांच्या समोर खूप वेळा खेळलेले असतात. प्रत्येक फलंदाजाला समोर ठेवून मॅन टू मॅन वर्किंग इथे आपल्याला बघायला मिळतं. याबरोबरच पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, सुंदर ड्राईव्ह, जमीनला समांतर अलगद गवत कापत जात असणारा चेंडू, मात्र गवतावरती देखील आल्हाददायक परिस्थितीमध्ये आपण बघू शकतो. 4 धावांसाठी या षटकामध्ये तब्बल 16 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. 16 रन या षटकामधून येत आहेत. 2 चौकार, 1 षटकार. मला वाटते रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये देखील इतकी सुंदर फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. यावरून आपण एक मार्क करू शकतो की प्रकाश योजना अतिशय उत्तम आहे. सुंदर आयोजन करत असताना आपण पाहतो की सगळ्या गोष्टींचा खूप बारकाईने विचार करावा लागतो आणि पार्थदादा पवार फाउंडेशन हा सोहळा उभा करत असताना अत्यंत बारकाईनं सगळ्या गोष्टींचा वापर केला आणि या सोहळ्याला या मंचावरती सजवताना निश्चित प्रकारे एक सुंदर आयोजनाची परिसीमा त्याने निर्माण केलेली आहे. तर बघा 10 टॉवर्स आहेत आणि सुंदर असे लाईट्स मैदानामध्ये दिसत आहेत.
फलंदाज देखील किती सहज बॅटिंग करतात या विकेटवरती आपण पाहिले. अगदी पहिल्या वेळेचा आंबेगाव टायगर्स मैदानामध्ये खेळत असताना देखील त्यांनी खूप सुंदर फटके खेळले. सुरुवातीच्या सत्रामध्ये 2 षटकं गोलंदाजांनी गाजवली. तिथे असं वाटलं होतं की एक शंकेची पाल मनामध्ये चुकली होती की आता इथे प्रकाश योजना उत्तम आहे की नाही. परंतु त्यानंतर फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करतात, अक्षरशः बाउन्सर चेंडूवरती देखील स्क्वेअर कूट, पुल हुक, स्क्वेअर कट असे फटके देखील आम्ही बघितलेले आहेत. खर तर हे चेंडू साईड होणं अत्यंत अवघड असतं, परंतु ज्या अर्थे या चेंडूंवरती चांगले फटके आपल्याला बघायला मिळतात. आपण बघू शकतो एक चांगली प्रकाश योजना या ठिकाणी. पहिलं पर्व आहे, खूप दिवसानंतर बारामती शहरामध्ये क्रिकेटमध्ये लाईटचा वापर होतोय आणि तेही अतिशय उत्तम दर्जाच्या लाईट्स आहेत. मला वाटतं येणारे 5 दिवस प्रेक्षकांसाठी एक वेगळा आनंद घेऊन येणारे हे दिवस असणार आहेत याची नांदी निश्चित झालेली आहे. पहिलं षटक संपलं, धावफलकावरती 16 धावा. निलेशला आणलं जाते गोलंदाजी मार्कवरती. तर समोर फलंदाज असणार आहे रोहन. उजव्या हाताचा फलंदाज रोहल, डाव्या हाताचा फलंदाज स्वप्नील. टप्पा पडल्यानंतर बाहेर घेऊन गेला, फलंदाजाला थोडंसं बाहेर खेचून आणलं आणि चांगला चेंडू ठरतोय, निर्धाव ठरेल. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 16. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू झालेला आहे. पार्थ दादा पवार यांचा वाढदिवस, युवा नेते आणि विशेष म्हणजे राजकारणाचं समाजकारणाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालेलं आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो 17 धावा. 1 धाव इथे मिळेल आणि एका धावेबरोबरच धावफलकावरती हळुवारपणे स्कोर देखील पुढे पोहोचतोय. दुसरं षटक निलेशकडे सोपवलंय. फलटण आणि दौंड तालुका, खरं तर एक तालुका उजव्या हाताला एक डाव्या हाताला आहे बारामतीच्या. दोन्ही शेजारील तालुके आणि सातत्याने तालुके या मैदानावरती खेळत असतात, कारण हे मैदान टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंचं अत्यंत आवडीचं मैदान आहे. अनेक स्पर्धा गेले मागच्या 3-4 महिन्यांपासून आम्ही या मैदानामध्ये बघतो आहे. जवळपास माझाच आज 29वा दिवस आहे या मैदानामध्ये आणि इतकं मोठं क्रिकेट आहे. मला वाटतं एक मैदान असं होतं की काही वर्षांपूर्वी मी 2016 साली लोहगावच्या मैदानामध्ये 27 दिवस कॉमेंट्री केली होती. ते रेकॉर्ड्स मोडलेलं आहे. बारामतीच्या मैदानामध्ये आज 29वा दिवस आहे आणि इतकं मोठं क्रिकेट आहे. मी नसताना देखील खूप काही क्रिकेट इथे खेळलेलं आहे. जवळपास 10 स्पर्धा मला वाटतं या मैदानामध्ये संपन्न झालेल्या असतील आणि टेनिस क्रिकेटला खूप चांगलं वातावरण तयार होतंय बारामती शहरामध्ये. अगदी खुल्या गटातील सामने देखील आपण पाहिले. या स्पर्धेमध्ये देखील खुल्या गटातले सामने आपण बघणार आहोत. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली. ओहो, टेकन, व्हेरी गुड कॅच. पहिला फलंदाज बाद. SRPF दौंड संघाला हा पहिला धक्का दुसऱ्या षटकामध्ये दिला हादरा निलेशनं. रोहन होईल बाद. नवीन फलंदाज तुषार. SRPF दौंड. खर तर मागच्या 3-4 वर्षांपासून दौंडशी देखील माझं कनेक्शन थोडंसं तुटलेलं आहे, कारण अनेक स्पर्धा मिळतात. त्यामुळे दौंडच्या स्पर्धांकडे मागच्या 4 वर्षामध्ये मला दौंड तालुक्यात जाताच आलेलं नाही कुठल्या स्पर्धेच्या निमित्तानं. त्यामुळं नवीन खेळाडूंचा परिचय देखील तितकासा पुसटचा आहे. जे खेळाडू स्थानिक लेवलवरती क्रिकेट खेळतात, निश्चित प्रकारे त्यांची नवीन खेळाडू सातत्यानं दरवर्षी नवीन नवीन खेळाडू येत असतात. खुल्या गटामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा परिचय निश्चित प्रकारे असतो, परंतु हे तालुका पातळीवर स्थानिक खेळाडू असतात. ते पुढे येत असताना मागच्या 3-4 वर्षामध्ये खूप चांगले क्रिकेट दौंड तालुक्यामध्ये अनेक स्पर्धा आपण बघितलेल्या आहेत. क्रिकेट खूप वेगात आहे, तिथं खूप जोमात आहे, खूप फॉर्म मध्ये आहे क्रिकेट. परंतु माझं कनेक्शन थोडंसं ब्रेक असतं, तुटलेलं असल्यामुळं निश्चित प्रकारे फारशी ओळख या खेळाडूंशी राहिलेली नाहीये. डाव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला, उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता. पूलचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडल्यानंतर इतका वेगात चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर निघून गेला की फलंदाजाला तेवढा अवसर मिळाला नाही फलंदाजा चेंडू कव्हर करणं. आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की टेम्परामेंट. खेळाडूंनी या गोष्टी राखणं गरजेचं आहे की तुम्ही टेम्परामेंट चेंडूची निवड करा. कोणता फटका, कोणता चेंडू तुम्हाला कोणत्या फटक्यासाठी योग्य ठरेल, ही निवड महत्वाची आहे. निवड चांगली असेल तर तुम्हाला फटका एक्झिक्यूट करता येतो. परंतु तुम्ही जर डबल माइंड मध्ये असाल की मी या चेंडूला असा खेळू शकतो किंवा ड्राईव्ह करू शकतो, कव्हर ड्राईव्ह खेळू शकतो किंवा अशा काही फटके तुमच्या मनामध्ये असतात, मग मात्र तो लवकर सिलेक्शन करणं हे शक्य होत नाही
आणि तेच बघायला मिळालं मागच्या 2 चेंडूमध्ये. सिलेक्शन करता आलं नाही, त्यामुळे चेंडू निर्धाव. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 18 धावा इथे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फलटण संघ थोडंसं कमबॅक करतोय, कारण पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या जब्बल 16 धावा. दुसऱ्या षटकामध्ये निलेशनं मात्र 2 धावा खर्च केल्यात आणि एक गडी सुद्धा बाद केलेला आहे. दोन्ही बाजूने त्यांनी यश मिळवलेलं आहे. पाहिजे पुढे जाताना पुढचे 3 षटक अजून महत्वाचे आहे आणि फारसा नाही, म्हणजे आपण बघत असतो की फलटण तालुक्यामध्ये देखील दिवस रात्र स्पर्धा खूप कमी होतात. बारामती तालुक्यामध्ये तर पहिल्यांदाच असं आयोजन या शहरामध्ये आपण बघतोय. इतर ठिकाणी देखील नाईट रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये स्पर्धा खूप कमी होतात. इंदापूर तालुक्यामध्ये मात्र सातत्याने 1-2 टुर्नामेंट होतात रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये. त्यामुळं तिथे खेळाडूंना थोडीशी स्थानिक खेळाडूंना संधी आहे. बारामतीची टीम देखील तिथे खेळत असते. पण त्यातही पण ग्रास ग्राउंडवरती नाईट खेळणं आणि क्ले ग्राउंडवरती मातीच्या ग्राउंडवरती नाईट खेळणं यामध्ये सुद्धा खूप फरक आहे. खूप फरक आहे. टर्फ विकेटवरती नाईट खेळणं आणि मातीच्या विकेटवरती सिमेंट विकेटवरती नाईट खेळणं यामध्ये सुद्धा खूप फरक आहे. प्रत्येक वेळेस कंडिशन्स वेगळ्या असतात आणि त्या कंडिशनशी जुळवून तुम्हाला स्वतःचा खेळ करणं हे निश्चित अवघड गोष्ट असते. आणि त्यामुळंच टेनिस क्रिकेट समोर जे आव्हान असतं ना, ते पहिली गोष्ट कंडिशन जुळवणं महत्वाचं असतं आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं स्किल दाखवायचंय. तर या सगळ्या गोष्टी सामावून घेत खेळाडू देखील चांगला खेळ करतात. तिसऱ्या षटकाची होईल सुरुवात. फुलर लेनचा हा चेंडू. गोलंदाज आपण बघतोय गणेश मोरे. फलटण शहरातील हा एक खूप अनुभवी खेळाडू आहे. गणेश मोरे अनेक मोठ्या स्पर्धांचं आयोजन करण्याचा देखील गणेश मोरेला अनुभव आहे आणि गणेश मोरे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू निर्धाव. योगायोगाची गोष्ट अशी आहे की या स्पर्धेमध्ये 3ही गोलंदाजांनी पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. बाबूळनं पहिला चेंडू निर्धाव टाकला, निलेशनं पहिला चेंडू निर्धाव टाकला, गणेश मोरेने सुद्धा पहिला चेंडू निर्धाव टाकला. तिसरं षटक सुरू झालेलं आहे. याबरोबरच खूप चांगला प्रयत्न. चेंडू आकाशामध्ये लॉंग ऑन खूप मागे आहे. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल इथे आणि मिळतायत 4 धावा. धावफलक आहे तो 22. गणेश मोरे एक चांगला क्रिकेटर आहे आणि आयोजनामध्ये देखील खूप चांगले आयोजन सातत्याने आपण फलटण शहरामध्ये बघत असतो. गडसोली मैदान हे क्रिकेट खेळाडूंसाठी अत्यंत महत्वाचं आहे. खूप स्पर्धा त्या मैदानामध्ये देखील होत असतात. त्यातल्या काही स्पर्धा गणेश मोरे आयोजित करत असतात. मला वाटलं होतं की या माणसाने क्रिकेट सोडून दिलेलं आहे, परंतु मी खूप वर्षानंतर गणेश मोरेला मैदानामध्ये बघतोय आणि खूप चांगली गोलंदाजी. मागच्या 3ही चेंडूमध्ये आपण पाहिलं की दिशा टप्प्यावरती अचूक नियंत्रण होतं आणि त्यामुळेच सरावामध्ये असेल याची शक्यता वाटते. धावफलकावरती 23 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाज स्ट्राईक एंड वरती यावेळेस असेल तो तुषार. उजव्या हाताचा फलंदाज तुषार. स्वप्नील नॉन स्ट्राईक एंड वरती. अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न होता इथे. बाउन्सचा अंदाज परफेक्ट नव्हता. फटका खूप लवकर ट्राय केला. इथे पायचा यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आहे. बहुतेक चेंडू हातातून निसटलाय आणि मग यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. तर पंच देखील खूपच चाणाक्ष आहेत, खूप हुशार आहे. खरं तर पंचांचं काम रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये अधिक जबाबदारीचं असतं. धावफलकावरती असतील धावा 25. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. गणेश मोरे. याबरोबर फुल टॉस चेंडू होता. एक टप्पा घेत मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. चौकार. वयाची 40वी ओलांडल्यानंतर सुद्धा हे खेळाडू क्रिकेट खेळतात, योगदान देतात. ही गोष्ट महत्वाची आहे. भारतीय संघामध्ये खेळाडू असे होते सी.के. नायडू. वयाच्या 36व्या वर्षी त्याने पहिला सामना खेळला होता फर्स्ट क्लास क्रिकेट मधला. वयाच्या 58व्या वर्षी त्यानं रिटायरमेंट घेतली होती, परंतु वयाच्या 61व्या वर्षी ते परत एकदा ग्राउंडकडे आले. 61व्या वर्षी त्यांनी सौराष्ट्र विरुद्धचा शेवटचा सामना त्यांचा
फर्स्टला क्रिकेटचा खेळला होता. आपले खेळाडू तर मला वाटतंय वयाच्या 40-42 वर्षीच क्रिकेट पासून लांब जातात. परंतु अशी उदाहरणं आहेत. खर तर तो सामना म्हणजे एक ट्रॅजेडी होती, कारण विनू मंकड आणि सी.के. नायडू यांच्यामध्ये थोडासा वाद झाले होते. इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये जात असताना सी.के. नायडू यांनी काय केलं होतं, 1952चा तो दौरा होता आणि त्या टेस्टमध्ये विनू मंकड यांचा समावेश केला नव्हता. त्याला कारण होतं की विनू मंकड यांनी इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटकडून खेळायचे अग्रीमेंट केलं होतं आणि त्यामुळे ते भारतीय संघामध्ये ते खेळणार नाहीत आणि जाणीवपूर्वक तिथं विनू मंकडला भारतीय संघामध्ये स्थान दिलं नव्हतं. परंतु इंग्लंडमध्ये भारताचा संघ गेला आणि पहिल्याच सामन्यामध्ये अशी परिस्थिती आली की 4-0 आणि तिथून पुढे ते पूर्ण सामनाच भारताने एक डाव आणि काही धावांनी हरला होता. आणि मग सिलेक्टरच्या दबावामुळे विनू मंकड यांना दुसऱ्या डावामध्ये खेळलं, दुसऱ्या कसोटीमध्ये स्थान दिलं गेलं. याबरोबरच एक चांगला फटका आपण बघू शकतो. इथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येईल, चेंडूवरती अडवण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे वाऱ्याच्या वेगाने पूर्ण करतायत SRPF दौंडचे खेळाडू. या 2 धावांबरोबरच धावफलक पोहोचेल तो 31 धावा. बघा इथे धावफलकावरती आहेत 31 धावा आणि षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. याबरोबरच एक ताबडतोड फटका स्क्वेअर लगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेबाहेर. या चुका टाळणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण रात्रीच्या प्रकाश ज्योतामध्ये धावा बनवणं तेवढंही सोपं नसतं आणि त्यामुळंच या 4 धावा धावफलकावरती पुढे घेऊन जातील 35 धावा. निलेशचं हे षटक आहे. पहिल्या षटकामध्ये निलेश किफायतशीर होता, केवळ 2 धावा खर्च केला होता, एक गडी देखील बाद केला होता. या षटकामध्ये निलेश 6 धावा खर्च करतोय, 3 चेंडू टाकलेले आहेत, तर समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्वप्नील. 3 चौकार आतापर्यंत स्वप्नीलच्या बॅटमधून आलेले आहेत आणि तो धावा बनवतोय. याबरोबरच आखूड टप्प्याचा चेंडू, यष्टीरक्षकाकडून चूक होईल, धाव घ्यायची आणि अखेर क्षेत्ररक्षकांकडून देखील चूक. पुन्हा एकदा धाव इथे पूर्ण होईल. 22 ची धाव आहे, एक अतिरिक्त धाव. धावफलक पुढे 36 धावा. आपण चर्चा करत होतो एका ट्रॅजेडीची. खर तर तो किस्सा खूप मोठा आहे, परंतु त्या मॅच मध्ये विनू मंकडला घेतल्यानंतर त्याने शतक देखील फटकावलं, विकेट दोन्ही डावामध्ये 5-5 विकेट देखील घेतल्या. विनू मंकड टेस्ट म्हणून ती टेस्ट ओळखली जाते. परंतु विनू मंकडच्या मनामध्ये कुठेतरी ती असूया तयार झाली विनू सी.के. नायडूंच्या बाबत. याबरोबर आपण बघतोय एक खूपच वेगवान चेंडू आणि ज्या वेळेस सी.के. नायडू यांनी रिटायरमेंट घेतले 58 साली, त्याच्यानंतर ते परत आले आणि बडोदा विरुद्ध ते मॅच खेळत होते. या मॅच मध्ये 61 वर्षाचा म्हातारा स्ट्राईक एंड वरती आहे, अर्थात सी.के. नायडू. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली. यावेळेस कोणती चूक नाही, झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का. खर तर दुसरं यश निलेशने प्राप्त केलेलं आहे. मंगेश बघा धावफलकावरती आहे 36 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये SRPF दौंड. तर स्वप्नील झाला, मला वाटते तुषार बाद झाला. येस, तुषार बाद झालेला आहे. 7 चेंडू खेळला तुषार, 6 धावा आपल्या संघासाठी काढल्या आणि निलेशनं त्याला बनवलं शिकार. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 36. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. जो किस्सा आपण चर्चा करत होतो की 61 वयाच्या 61व्या वर्षी ज्यावेळेस पुन्हा कमबॅक केलं सी.के. नायडूंनी. खर तर विनू मंकड हे लेफ्ट आर्म ऑफ स्पिनर होते, परंतु त्यांनी स्पिनर असताना सुद्धा सी.के. नायडूंना बीमर टाकले, फुलटॉस टाकले अंगावरती चेंडू.
अशा परिस्थितीमध्ये देखील 61 वर्षाचा तो खेळाडू खेळत होता, पोलू खेळत होता. दत्तू फडकर यांचा एक चेंडू जो बिमर टाकला तो त्यांच्या तोंडावरती लागला, अक्षरशः दात पडले, रक्ताची गुळणी त्यांनी केली मैदानामध्ये. आणि परत दत्तू फडकरला सांगितलं की माझ्या वयाकडे बघू नको, तू पुन्हा बिमर टाक, मी खेळतो. आणि त्या सामन्यामध्ये पुन्हा बिमर वरती पुल हुकचे फटके सी.के. नायडूंनी खेळले होते वयाच्या 61व्या वर्षी. खास आम्ही गणेश मोरेला बघितलं, मला जाणवलं की थोडस परतीकडे झुकलेला आहे प्रवास गोलंदाजी करत असताना, परंतु परतीचा प्रवास सुद्धा त्यांचा सुखकर सुरू आहे. धाव फलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत 38. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू असताना ही मॅच मैदानामध्ये एस.आर.पी. अपडाऊन प्रथम फलंदाजी करताना आपण मैदानामध्ये बघू शकतो. फलटण संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. बाहेरची कड आणि फलंदाज बाद. धक्का इथे तिसरा. शेवटच्या षटकामध्ये यश. बारामती शहरातील एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि भारतीय महसूल प्रशासनामध्ये अतिशय कर्तबगार अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय देवादादा चौधर साहेबांचं आगमन इथे झालंय. आम्ही तमाम पार्थदादा पवार फाउंडेशनच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. जाऊ मैदानामध्ये जिथे धाव फलकावरती आहेत 38 धावा. षटक क्रमांक 5 आणि अखेरचं मैदानामध्ये सुरू आहे. तर एक बळी या ठिकाणी निश्चित टीलू अर्थात मिलिंद चौधरी. स्ट्राईक एंड वरती टीलू या टोपन नावाने तो ओळखला आणि टेनिस क्रिकेटमध्ये टोपन नावानेच तो परिचित आहे. मगाशी विनू मंकड यांचं नाव मी तुम्हाला सांगितलं. विनू हे टोपन नाव आहे, त्यांचं मूलवंतर आहे, मूळ नाव आहे. तसं मिलिंद चौधरी, मिलिंद या नावाने मला वाटत नाही की टीलूला कोणी ओळखत असतील. तर टीलू म्हटलं की फलटणचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपल्या समोर येतो टीलू. धाव फलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 38 स्थिर आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा असल्यानंतर टीलू चौधरीनं तिथे पूर्णपणे धावा रोखलेल्या आहेत. बारामती तालुक्यासाठी अर्थात बारामतीच्या संघासाठी देखील टीलू खूप वेळा क्रिकेट खेळलेला आहे, खूप वेळा. आखूट टप्प्याचा चेंडू हो बाउन्सर होता वेगात, तिथे गोलंदाजाकडे चेंडू दिलेला आहे, एसटी उद्ध्वस्त केली, फलंदाज होईल बाद. चौथा धक्का. वेगवान हालचाली इथे घडल्या. जबरदस्त क्षेत्ररक्षण इथं बघायला मिळालं. खरं तर स्ट्रायकर एंड करता फलंदाज बाद होणं शक्य होतं, परंतु नॉन स्ट्रायकर एंड कडे थ्रो केला. अत्यंत विलक्षण वेगवान हालचाली. विलक्षण वेगवान हालचाली हे अत्यंत महत्वाची गोष्ट असते. कोणत्या युद्धामध्ये सुद्धा आपण पाहत असतो की अशा विलक्षण वेगवान हालचाली गरजेच्या असतात. तुम्हाला माहित असेल की निजाम ज्यावेळेस पुण्यावरती हल्ला करत होता त्यावेळेस बाजीरावानं संगमनेर मार्गे औरंगाबादवरती हल्ला चढवला आणि त्याला सुद्धा पुन्हा पुण्यावरचं आक्रमण सोडून आपली राजधानी वाचवावी लागली. पालखेडजवळ जी लढाई झाली, मराठ्यांनी विजय मिळवला. तर विलक्षण वेगवान हालचालीचं ते एक उदाहरण आहे. अजूनही अशी काही युद्धाची उदाहरणं देऊ शकतो मी, परंतु मैदानामध्ये जाऊ जिथे धाव फलकावरती आहेत. 39 धावा. षटक क्रमांक 5 आणि अखेरचं सुरू असताना एस.आर.पी. अपडाऊन 39. उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू वाईड ठरेल. एक अतिरिक्त धाव धाव फलकावरती पुढे. 40 धावा.
40 धावा इथे धावफलकावरती आहेत. टिलू चौधरी गोलंदाजी मार्कवरती. या षटकामध्ये धावा रोखल्यात टिलूने. 2 वाईड निश्चित आलेले आहेत, परंतु 2 विकेट सुद्धा आलेले आहेत. जिथे धावफलकावरती केवळ 4 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत मिलिंद चौधरीनं. आखूड टप्प्याचा चेंडू उंच आकाशामध्ये, मात्र गोलंदाज टिलू तिथे खाली झेल टिपतोय. तिसरा बेळ या षटकातला. डेथ ओव्हर मध्ये निश्चित फलंदाज बाद होत आहेत आणि धावा रोखतोय टिलू चौधरी. शेवटचा चेंडू या डावातला आपण बघू शकतो. 5व्या षटकामध्ये धावफलकावरती मात्र 40 धावा. मगाशी मॅच देखील आपण पाहिली. 40-41 धावावरती याचे टायगर्स आंबेगाव संघाने खूप छान रंगवली. खरं तर एक चांगली संधी होती तिथे आज SP ग्रुप बारामती संघाला मॅच जिंकण्याची. विशेष म्हणजे विजयाच्या पथावरती ते अग्रेसर होते. 2 षटकामध्ये 22 धावांची गरज होती, मात्र चौथं षटक हे निर्णायक षटकामध्ये त्यांना धावा बनवता आल्या नाही आणि शेवटच्या षटकामध्ये 16 धावा म्हणजे अधिक धावा राहिल्या आणि ते तिथे मागे राहिले. खरं तर एक चांगली संधी होती. खरं तर अजूनही SP बारामतीला पुढच्या मॅच मध्ये देखील संधी आहे. पुन्हा ते कमबॅक करू शकतात. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की एखादी टीम एखादा पराभव तुमचं आव्हान संपुष्टात आणू शकत नाही. तुम्हाला पुन्हा एक संधी मिळते. पुन्हा मुसंडी मारण्यासाठी तुम्ही तयार होऊ शकता आणि पाहायचं SP ग्रुप बारामती संघाला यानंतरच्या मॅच मध्ये, अर्थात यानंतर विनर विनर मॅच होईल, त्याच्यानंतर लुझर लुझर मॅच होईल. तिथे तुम्हाला बारामती संघ दिसेल पुन्हा कमबॅक करत असताना. धावफलकावरती असतील धावा 40. शेवटचा चेंडू मिलिंदचा. यावेळेस ड्राईव्ह केला चेंडू वाईडिश मिड ऑफच्या लाईन मध्ये. चेंडू लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे धावून येतोय. फेक अप्रतिम आहे आणि चौथा फलंदाज या षटकातला होईल बाद. केवळ 1 धाव धावफलकावरती. पुन्हा एकदा टार्गेट सेम आहे 41 धावा. मात्र या षटकामध्ये तब्बल 4 फलंदाज बाद. एकूण 6 गडी बाद. 41 धावा विजयासाठी 42 धावांचे आव्हान फलटण संघाला. चला मॅच मैदानामध्ये पुन्हा एकदा सुरू होईल. SRPF दौंड संघानं 41 धावा बनवलेल्या आहेत आणि 42 धावांचं आव्हान इथे फलटण संघाविरुद्ध त्याने ठेवलेलं आहे. आव्हान सोपं दिसत असेल, आपण पाहतो या मैदानामध्ये खूप चांगली फाईट बघायला मिळतात. गोलंदाजांना सुद्धा खूप चांगला सपोर्ट मिळतोय आणि फलंदाजांना देखील खूप चांगला सपोर्ट मिळतोय. तर मागच्या मॅचला देखील 42 धावांचं टार्गेट होतं. या मॅचला सुद्धा 42 धावांचं टार्गेट आहे. लो स्कोअर मॅच आहे, परंतु लो स्कोअर मॅच मध्ये खूप घमासान, खूप काट्याची टक्कर बघायला मिळते आणि ही टक्कर आपण पुन्हा एकदा पाहू. इथे आपण कुठेही जाणार नाहीत. पार्थदादा पवार फाउंडेशन आयोजित पार्थदादा पवार चषक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण मात्र कुठेही जाऊ नका. मला मात्र विश्रांती असेल तर आपल्या समोर येत आहेत पुन्हा एकदा बारामतीचे एक प्रतिभावान समालोचक, आपल्या उत्तम अशा शब्दफेकींनी रसिकांच्या हृदयावरचा ठाव घेणारे समालोचक म्हणजेच ज्ञानेश्वर मामा जगताप सर. या स्वागत आहे.
हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो 1 2 3 4. हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार बारामतीकर. धन्यवाद नरेश सर, धन्यवाद प्रशांत सर. खरं तर माझ्यासोबत या ठिकाणी समालोचक म्हणून या दोघांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही भूमिका ते गेल्या अनेक वर्षांपासून अगदी चोखपणे ते पार पाडतायत. त्यामुळं ते असताना मग आम्हालाही थोडंसं रिलॅक्स होतं, हायसं वाटतं, बरं वाटतं. आणि बारामतीच्या बाहेर नॉर्मली जाण्याचा योग येत नाही. त्यामुळं हे सगळे क्रिकेटपटू खेळाडू सगळे संघ त्यांच्या ओळखीचे असल्यामुळं आम्हाला थोडंसं मदत होते. आपण जाणार आहोत मैदानाकडे. पार्थ दादा पवार चषक 2022 ही स्पर्धा सुरू आहे आणि सध्या मैदानामध्ये SRPF दौंड विरुद्ध रुद्रा स्पोर्ट्स फलटण या दोन संघादरम्यान लढत सुरू आहे. सुरुवातीला फलंदाजी करताना SRPF संघाने 41 धावा केलेल्या आहेत आणि 42 धावांची गरज विजयासाठी. चेंडू द्या. अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा सुरू झाली आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस अत्यंत लोभस असं दृश्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या मैदानावर आपल्याला दिसतंय. एक नयनरम्य दृश्य आहे आणि हे फार कमी वेळा बारामतीकरांच्या वाट्याला येत आहे, कारण बऱ्याच वर्षानंतर बारामतीकरांची ही इच्छा देखील या पार्थ फाउंडेशनने पूर्ण केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या आयोजकांचं मी विशेष कौतुक करतो, विशेष आभार मानतो की त्यांनी आम्हा बारामतीकरांना या स्पर्धेच्या रूपानं एक नामी संधी प्राप्त करून दिलेली. त्यामुळे ज्यांना क्रिकेट आवडतं ते वेळ काळ न बघता या मैदानाकडे येणार, खेळाचा आनंद लुटणार. बाहेरून आलेले हे जे खेळाडू आहेत ते देखील बारामतीमध्ये आपलं प्रदर्शन करण्यासाठी कायम भुकेले आहेत आणि त्यांची ही भूक भागवण्यासाठी बारामतीकर नक्कीच तयार असतील. एक लो स्कोर मॅच आहे, पण लो स्कोर म्हणता कामा नये. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण ते बघितलं. 42 धावा करायच्या होत्या SP ग्रुपला जे टायगर्स विरुद्ध, पण त्या देखील करू दिल्या नाही, त्या करता आल्या नाही. आणि या मॅच मध्ये पुन्हा 42 धावा करायच्या आणि पहिल्या चेंडूवर चुणूक आपण बघितली की झेल सुटलेल्या पॉइंटला एक जीवनदान मिळतंय. बॉलर्स नेम प्लीज. 12th मॅन नाही का तुमचा? दीपक. दीपक गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू या ठिकाणी जोरात फटका मारायचा होता टिल्लू साठी आणि एक धाव मिळते. या अगोदरच्या चेंडूवर जीवदान मिळालं होतं आणि त्या जीवदानाचा फायदा कितपत मिळवणारे टिल्लू चौधरी येणारा काळ ठरवेल. पण अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये सामना पुढे जातोय. नाबाद एक. या अगोदरचा सामना झाला 42 धावांचा, त्या अगोदरचा सामना झाला 75 धावांचा आणि 75 धावा झाल्यावर असं वाटलं होतं की सामना फार अटीतटीचा होईल. तो सामना मावळच्या संघाने 4 षटकामध्ये संपवला. म्हणजे क्रिकेट हा का अनिश्चिततेचा खेळ आहे त्याचं प्रत्यंतर वारंवार आपल्याला येत आहे. कारण क्रिकेटच्या बाबतीत कुणीही भाकीत करू शकत नाही. जसं की उद्या काउंटिंग आहे 5 राज्यांच्या निवडणुकांचं. एक्झिट पोल ते भाकीत करू शकतात, त्याच्या आसपास कुठेतरी रिझल्ट लागू शकतो,
क्रिकेटच्या बाबतीत मात्र ते तुम्ही कुठलंही एक्झिट पोल लागू नाही करू शकत. तुम्ही ठरवू नाही शकत की हा संघ जिंकणार आहे आणि असंच घडणार आहे. काहीही घडू शकतं या मैदानावर आणि म्हणून क्रिकेट हा टोटल अनिश्चिततेचा खेळ मानला जातो आणि म्हणून आपल्याला मजा येते. आज दिवसभर उन्हामध्ये प्रचंड ऊन होतं, घामाच्या धारा येत होत्या, तरी देखील लाजवाब ड्राईव्ह होता, लाजवाब कव्हर ड्राईव्ह, लाजवाब चौकार. क्या बात है. अप्रतिम चौकार, स्टायलिश कॉपीबुक शॉट, फोटो काढून ठेवावा अशा पद्धतीचा हा फटका होता. दरम्यान खेळाडू जायबंदी होतोय, क्षेत्ररक्षक जायबंदी होतोय. आणि म्हणून मी सांगितलं की दिवसभर उन्हामध्ये आपण सगळेजण होतो. आता आल्हाददायक वातावरण आहे, हलकीशी हवा आहे, त्यामुळं प्रसन्न वातावरण. उन्हाळ्यामध्ये फक्त सायंकाळच्या वेळेलाच प्रसन्न वाटतं, सकाळी आणि सायंकाळी. सकाळी ते पण अर्ली मॉर्निंग. आणि म्हणून दिवसभर आपल्याला थोडंसं उन्हामध्ये त्रास होतो, पण सध्या मात्र आल्हाददायक वातावरण आहे. खेळाडू चेंडू अडवण्याच्या नादामध्ये खरं तर जायबंदी होतोय, त्याच्या पायाला दुखापत होते आहे आणि त्या दुखापतीमुळं थोडासा खेळामध्ये व्यत्यय येतोय. आपण धाव फलकाकडे जाऊया. सहा धाव फलकावर 6 धावा, 6 रन. 20 धावांची गरज आहे. स्टायलिश खेळाडू टिल्लू चौधरी अप्रतिम फटका मारला होता. नेत्रदीपक, डोळ्यांचे पारणं फेडणारा हा चौकार होता. ज्या पद्धतीने तो थांबला होता फटका मारल्यानंतर, अप्रतिम. स्टायलिश खेळाडू. उजवेष्टीच्या बाहेर चेंडू आणि त्यामुळे पंच वाईडचा इशारा करतायत. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को मिलता नहीं कुछ भी जिंदगी में, डरने वालों को मिलता नहीं कुछ भी जिंदगी में, लढणे वालों के कदमों में जहान होता है. आणि म्हणून तुम्हाला लढायचंय, तुम्हाला खेळायचंय, तुम्हाला संघर्ष करायचा आहे, तुम्हाला घाम गाळायचा आहे. तुम्ही लढत राहिलात तर यश नक्की तुम्हाला मिळणार आहे, विजय नक्की तुमचा होणार आहे. पण त्यासाठी लढवय्या कोण हे निश्चित होण्यासाठी तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहावं लागणार आहे. आणि सध्या मैदानामध्ये लढाई सुरू आहे. SRPF दौंड, SRPF याचा अर्थ असा, सेंट्रल रिझर्व्ह, माफ करा, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. SRPF चा जो लॉंग फॉर्म आहे, SRPF विरुद्ध फलटण, या दोघांमध्ये लढत सुरू असताना हे दोन्ही संघ खरं तर बारामती तालुक्याच्या अगदी जवळचे संघ आहेत. दौंड बारामती पासून 40 किलोमीटर अंतरावर असणारा, तर फलटण बारामती पासून 23 किलोमीटर अंतरावर असणारा तालुका. आणि हे दोन्ही तालुके बारामती पासून नजीकचे तालुके आहेत. पण बारामतीच्या या मैदानावर हे मैदान गाजवण्याची भूक प्रत्येक खेळाडूची आहे. प्रत्येक खेळाडूला असं वाटतं, प्रत्येक संघाला असं वाटतं की या मैदानावर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी माझ्या हातामध्ये यावी, ती मी उंचवावी आणि विजयी पताका या मैदानावर मी रोवावी, असं प्रत्येकाला वाटतंय. त्याच्यामुळंच पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, रायगड या ठिकाणांवरचे संघ या स्पर्धेमध्ये खेळायला येतात, आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात. ज्याच्या बाजूचा जो दिवस आहे, ज्याचा परफॉर्मन्स त्या दिवशी चांगला होतो, तो विजय होतो. अर्थात दैव बलवत्तर असलं तरी देखील
तुमच्या मनगटातली रग, तुमच्या मस्तिष्कामधली ताकद आणि तुमच्या मनामध्ये असलेली उर्मी हे दाखवावं लागतं, हे तितकंच खरं आहे. कारण फक्त तो दिवस आहे म्हणून तुम्ही जिंकणार आहे असं बिलकुल होत नाही. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावंच लागणार आणि कष्टाला पर्याय नाही. शॉर्टकट इज ऑलवेज डेंजरस असं आपण म्हणतो. पण क्रिकेटमध्ये या ज्या क्लुप्त्या आहेत, हे छोटे छोटे मार्ग आहेत, ते मार्ग आहेत, ते डावपेच, ते आडाखे, ती स्ट्रॅटेजी, ते इम्प्लिमेंट, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. हो, यावेळी मात्र अगदी जाळ्यामध्ये एखादा मासा टिपावा, शिकार टिपावी, अशा पद्धतीने टिपलेला आहे फलंदाजाला. जसं आपण ससा पकडण्यासाठी जाळं लावतो, ज्याला वागर म्हणतात, आणि ते वागर लावल्यानंतर सशाला हुलकावणी दिल्यानंतर सशानं त्या बाजूने झेप घ्यावी आणि बरोबर ससा अलग त्या वाघरीमध्ये जाऊन पडावा. तशा पद्धतीनं ते पडलेले आहेत आणि तो फलंदाज बाद होतोय. मंथन या ठिकाणी हसतोय. मंथन आमचा एक अत्यंत गुणी स्कोरर आम्हाला लाभलेला आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. धाव फलकावर धावा आहेत 13, 1 बाद 13 दुसऱ्या षटकामध्ये. या वेळ थोडेस वाचवा, कारण तुम्ही एक मॅच खेळून थांबाल. एक मॅच खेळून हो 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 हो, व्हॉट हॅपन, व्हॉट हॅपन, व्हॉट हॅपन. हा, जागेवर बसून राहा, जागेवर बसून राहा. आतमध्ये जाऊ नका, छोटी मुलं, छोटी मुलं आतमध्ये जाऊ नका. आतमध्ये पोलीस आहेत, खेळाडू नाही आहेत. आतमध्ये जाऊ नका प्लीज, जागेवर बसून राहा. क्या बात आहे. जे आमचे क्रिकेट रसिक आहेत त्यांनी बरोबर आपापल्या टॉर्च चालू केलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला कळते की तुम्ही तिथे आहात आणि आम्ही इथे आहोत. सगळ्यांनी टॉर्च ऑन करा म्हणजे तुमचा फील येईल. क्या बात आहे. थँक्यू. टेक्निकल इश्यू आहे, चालू होईल. माईक चालू आहे, याचा अर्थ छोटी मुलं आतमध्ये जाऊ नका प्लीज. छोटी मुलं बाहेर या. एकाही छोट्या मुलानं आत जाऊ नका. तिथं खेळाडू आहेत, आपले पाहुणे खेळाडू आहेत, ते त्यांच्या जवळ जायचं नाही. विकेटवर जी मुलं गेली आहेत ना, त्यांना ताबडतोब बाहेर घ्या. हॅलो, चला बाहेर प्लीज बेट्यांनो. अजून 10 वर्ष तुम्हाला बाकी आहे. 10 वर्षानंतर तुमची टीम आम्ही इथं घेणार आहोत. सध्या बाहेर थांबा प्लीज. हे सगळे आपले पाहुणे आहेत, ते खेळाडू, त्यांना रिलॅक्स बसू द्या, त्यांना थांबू द्या. डोंट डिस्टर्ब देम. थँक्यू. चेक करतायत, टेक्निकल इश्यू आहे. लाईट का गेली ते वायर चेक करतील. बघूया आपण. प्लीज आत जाऊ नका. पारदादा पवार चषक 2022. खरं तर हे खूप चॅलेंज आहे. नाईट मॅचेस खेळून वाटतं तितकं सोपं नाही. हे आयोजन वाटतं तितकं सोपं नाही. खूप मोठं चॅलेंज स्वीकारलेलं आहे आयोजकांनी. या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आमचे मित्र सन्माननीय देवाभाऊ चौधर आवर्जून आज मॅचची मजा घेण्यासाठी, दिवसभर त्यांना वेळ नाही आहे त्यामुळे सायंकाळी मस्तपैकी मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. हा, छोटी मुलं सगळी सीमारेषेच्या बाहेर या. छोटी मुलं सगळे सीमारेषेच्या बाहेर या प्लीज. थँक्यू. थँक्यू बाळांनो, थँक्यू बेटांनो, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही ऐकलं की बरं वाटतं जरा.
हे सगळे समोर थांबलेत, समोर छोटी मुलं सगळे इकडे या, बाहेर इकडे या. इकडे प्लीज सगळे बाहेर. हे छोटी मुलं सगळे इकडे या स्टेजकडे, आपण गाणी म्हणू माईक वर तोपर्यंत. या इकडे. हे बघा, टेक्निकल इश्यू आहे. 10 मिनिटांमध्ये मॅच चालू होईल. तोपर्यंत खेळाडू तिथेच आराम करतील, प्रेक्षक जागेवर बसून राहा. 10 मिनिटांमध्ये वायर जोडली जाते आहे. आपण जागेवर बसून राहा. दरम्यान या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी क्रिकेटचे चाहते, प्रख्यात उद्योजक, आमचे मित्र, सन्माननीय यशवंतजी खेडेकर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं खूप खूप स्वागत आहे.
चला, सुदैवानं 5च मिनिटामध्ये लाईट चालू झालेली आहे आणि आता खेळाडू सोडून बाकीचे प्लीज बाउंड्रीच्या थोडं बाहेर या. चलो, सामना आपण सुरू करूया. तोपर्यंत खेळाडू वॉर्मअप करेपर्यंत परत 2 मिनिटं जातील. लाईट ऑन होत आहेत, खेळाडू वॉर्मअप करतील, तोपर्यंत बाकी सगळे बाजूला या. सन्माननीय निखिल दादू शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं खूप खूप स्वागत. सामना अगदी काही क्षणांमध्ये सुरू होईल. जसं सूर्याची किरण सकाळच्या प्रहरामध्ये शांत, कोमल, आल्हाददायक असतात, तसं लाईट सुरू झाल्याबरोबर अजूनही थोडंसं अंधुकता आहे आणि ते जसं जसं लाईट प्रखर होईल तस तसं पुन्हा पूर्ववत जो उजेड होता काही वेळापूर्वी तो तुम्हाला बघायला मिळेल. सामना जो सुरू आहे त्याबद्दल मी विश्लेषण करेल. दुसरी इनिंग सुरू आहे या मॅच मध्ये. फलटणच्या टीमला, रुद्र स्पोर्ट्सला जिंकण्यासाठी 42 धावा करायच्यात. त्यातल्या 13 धावा झालेल्या आहेत 2.1 षटकामध्ये. SRPF दौंडने 41 धावा केल्यात. जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. निखिल दादू शिंदे यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चला, क्षेत्ररक्षण सजवा आणि सामना सुरू होणार आहे. आपण जसं म्हणतो की हे सोपं नसतं नियोजन करणं, त्याच्या मागे फार तपश्चर्या असते, कठीण असतं. अनेक दिवसांची मेहनत असते, अनेकांचे हात त्या मागे असतात आणि म्हणून हे नियोजन खूप इम्पॉर्टंट आहे. पुन्हा पूर्ववत वातावरण झालेलं आहे आणि मैदानामध्ये आमचे पंच या ठिकाणी ते देखील थोडासा विरंगुळा करतायत, कारण ते दिवसभर 10 वाजल्यापासून मैदानावर असतात. आज 11 वाजल्यापासून त्यांची भूमिका मैदानावरची अत्यंत महत्त्वाची आहे. आणि आपण जर एकूण विचार केला
तर रोज आयोजक आणि आम्ही सगळे ऑफिशियल्स 14 तास काम करणार आहोत. कारण दिवसा 6 मॅचेस, रात्री 6 मॅचेस, 6 मॅचेसला 6 तास लागतात. 1 तास एक्स्ट्रा पकडला तर 7 तास, 7 आणि 7 14 तास सगळेजण काम करणार आहेत. त्यामुळं बारामतीकर कामाची कदर करणारे आहेत. बारामतीकर नक्की कदर करतील. या 14 तासांचं चीज काय आहे त्याची कदर होईल. चला सीमारेषेच्या बाहेर या, प्रॅक्टिस करणारे. मॅच चालू होते. प्रॅक्टिस करणारे, मॅच चालू होते. प्लीज बाहेर या. प्लीज प्लीज प्लीज. चला क्षेत्ररक्षण, SRPF दाऊंड. फलंदाज मैदानावरच आहेत, क्षेत्ररक्षक अजूनही बाहेर आहेत. आणि थोडासा आराम, थोडीशी उसंत, थोडासा विरंगुळा आणि मॅच. दौंड विरुद्ध फलटण. सुरुवातीला फलंदाजी करताना दौंड टीमने 41 धावा केल्या, फलटणला 42 करायच्या. आयोजन समितीचा एक निर्णय या ठिकाणी झालेला आहे. यानंतरच्या ज्या मॅचेस आहेत त्या सगळ्या 4 षटकांच्या खेळवल्या जाणार आहेत, तरच आपण वेळ कव्हर करू शकू. एम आर राईट शाहरुख? छोटी मुलं, छोटी मुलं. थँक्यू. चार षटकांचा सामना यापुढचे होणार आहेत, पण सध्या वेळेअभावी आपण तो निर्णय घेतोय, कारण आज उद्घाटनाचा दिवस होता. त्या उद्घाटनाच्या दिवशी काही सामने उशिरा, काही सामने वेळेत सुरू झाले आणि काही टेक्निकल इश्यूमुळे सुद्धा थोडासा वेळ आपला वाया गेला. तो कव्हर करण्यासाठी आपण 4 ओव्हर्सचे मॅचेस खेळवणार आहोत. पुढच्या सगळे सामने 4 ओव्हरचे होतील, याची नोंद घ्या सगळे टीमने. आणि पुन्हा एकदा नवा निश्चय, नवा निर्धार करून दौंडचा संघ जोशामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज होतोय. खर तर प्रशांत सरांनी ज्यावेळेस पाऊस आला होता त्यावेळेस बऱ्याच गोष्टींची आठवण करून दिली होती की प्रत्येक आयुष्यातली पहिली गोष्ट माणूस विसरत नाही. त्या पावसाचा सुगंध, पहिला पाऊस, पहिलं प्रेम आणि बरंच काय काय म्हणत होते. त्यावरून एक छोटीशी कविता आपल्या सगळ्यांसाठी. सामना सुरू होतोय. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा. वाईड चेंडू. या एका धावेने 14 धावा फलकावर लागतात. 42 धावांची गरज आहे. अजूनही 28 धावा विजयापासून दूर टिलूचा संघ. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन. लागोपाठचे 2 चेंडू डॉट, निर्धाव चेंडू जात आहेत. धाव फलक स्थिर. 42 धावांची गरज असताना 1 बाद 14. आणि 2 निर्धाव चेंडू नंतर फायनली एक दिलासादायक चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने फलक 18 वर पोहोचतो. 18. अत्यंत शांत वातावरण, अत्यंत आल्हाददायक वातावरण
ज्या वेळेला नॉर्मली मार्च एप्रिल मे मध्ये आपण घराबाहेर पडतो, फिरतो, फिरायला वाटतं, असं हे वातावरण आहे. आणि मनामध्ये आनंदाच्या लहरी, प्रेमाच्या लहरी निर्माण करणारं हे वातावरण आहे. परंतु इथे खेळाडूंना घाम गाळायचा आहे, कारण प्रश्न आहे पार्थदादा पवार चषकाचा. आणि ही स्पर्धा साधीसुधी नाहीये. तुम्हाला येणाऱ्या 5 दिवसामध्ये वेगवेगळ्या संघांसोबत खेळायचंय, अनेक दिग्गज संघांबरोबर खेळायचंय. अचूक मारलेला फटका नक्की चौकार जातो की नाही, सुरेख क्षेत्ररक्षण होते अगदी सीमारेषेनजीक. सुंदर क्षेत्ररक्षण, प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवतोय क्षेत्ररक्षक. 2 धावा मिळत आहेत दरम्यान. आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुन्हा पुढे जातोय, पोहोचतोय 20 धावांवर. 20, अर्धा पल्ला जवळपास पार केलेल्या फलटणच्या संघाने. या गटामध्ये 4 दिग्गज संघ एकमेकांविरुद्ध खेळतायत. सध्या खेळणारा दौंड आणि फलटण, त्याचबरोबर आंबेगाव आणि बारामती, एसपी ग्रुप बारामती, एस जे टायगर्स आंबेगाव आणि हे 2 संघ, असे 4 संघ या पोलमध्ये खेळतायत. लटकट खेळायचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण होतोय, फेकी मात्र फसते आहे, त्यामुळे 1 धाव मिळते. 21वी. खर तर प्रत्येक दिवशी 2 पूल आपण पूर्ण करतोय, 2 गट पूर्ण करतोय, 2 ग्रुप पूर्ण करतोय. पहिल्या ग्रुपमधून मावळचा जो संघ आहे त्यांनी सुपर 8 क्वालिफाय केलेला आहे, त्यामुळे टॉप 8 मध्ये तो गेलेला संघ आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आणि हा दुसरा पूल आहे, यातला एक संघ सुपर 8 मध्ये जाणार आहे, जो 13 मार्चला क्वार्टर फायनल खेळताना दिसेल. 13 मार्चचा दिनक्रम असा असेल: 4 क्वार्टर फायनल, 2 सेमीफायनल आणि अंतिम सामना. पार्थदादा पवार चषक, ज्या दिवशी पार्थदादा पवार स्वतः अंतिम सामन्याच्या दिवशी पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत. या सगळ्या आयोजन समितीचं विशेष कौतुक, ज्यांनी देखणं नियोजन केलेलं आहे. आणि बारामतीकरांची इच्छा होती बऱ्याच दिवसांपासून की आम्हाला डे नाईट टुर्नामेंट पाहायला मिळावी. ती इच्छा पूर्ण करताना आजचा दिवस इच्छापूर्तीचा दिवस आहे. जसं राजकारण्यांच्या बाबतीत स्वप्नपूर्तीचा दिवस असतो, तसा आजचा दिवस इच्छापूर्तीचा आहे. ही इच्छा पूर्ण होते आहे बारामतीकर क्रिकेट रसिकांची. त्यामुळे ते त्यांच्या वेळेनुसार, सवडीनुसार फिरून, चहापान घेऊन, भोजन करून पुन्हा 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 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या मैदानाकडे येऊ शकतात आणि सामना संपेपर्यंत मॅचेस बघू शकतात. आजचा दिवस संपायला किमान 12 ते 12:30 वाजणार आहेत. पहिला दिवस संपण्यासाठी ते वाजू नये म्हणून आपल्याला त्याच्या आत मॅच संपवायचे आहेत. यावेळी मात्र फसगत होते, गफलत होते. फलंदाज चकला, यष्टीरक्षकही चकला. डॉट बॉल. SRPF don't please send your 12th man to commentary box. If he is available, please send. Yes, he is available. Please come fast. SRPF don't come fast. बरोबर अर्ध्या धावांचा पल्ला पूर्ण झाल्यानंतर संघनायक टिलू चौधरी तंबूकडे परततोय, निराश होतोय. एक अत्यंत आक्रमक फलंदाज आहे. या टिलू चौधरीच्या खेळी बारामतींच्या स्मरणात आहेत. बारामतीकरांनी या टिलूच्या अनेक खेळी मनात साठवून ठेवलेल्या आहेत. एक जबरदस्त खेळाडू आहे. बारामतीच्या अनेक मैदानं त्यानं गाजवली आहेत. रेल्वे स्टेशनचं मैदान असेल, 8 नंबर ग्राउंडचं मैदान असेल आणि 6 वर्षामध्ये हे मैदान असेल, ही सगळी मैदानं त्यानं गाजवलेली आहे. त्यामुळे बारामतीकरांच्या परिचयाचा हा खेळाडू आहे. नवीन फलंदाज विराज.
टिलूची जागा घेण्यासाठी. हा सामना वाटतो तितका सोपा नाही आहे असं वाटलं. 42 धावा या अगोदरच्या मॅचमध्ये पण आपण बघितलं 42 धावा सोप्या वाटत होत्या, पण आता पुन्हा हलकसं कडवं आव्हान SRPFचा संघ निर्माण करताना, खास करून टिलू गेल्यानंतर उत्साह वाढलेला आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेतो गोलंदाज आणि दुसरा बळी या षटकामध्ये. कॉटन बोल्ड व्हॉट अ बेस्ट बॉलिंग बाय हिम. सुंदर गोलंदाजी करतोय. बारावा खेळाडू नाहीये का दौंड संघाकडे? हॅलो, 11च खेळाडू आहेत का? दीपक उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. टिलूला बाद केलं. सुंदर गोलंदाजी. SRPF दौंड. आणि हळूहळू बारामतीकर आता या मैदानाच्या दिशेने. सुंदर स्वीप आणि चौकार. लाजवाब स्वीप आणि चौकार. आणि या चौकाराने धावफलक पुढे जातोय, पोहोचतोय 24 धावांवर. 24. 13 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. हा चेंडू उजवेष्टीच्या बराच बाहेर, नक्की वाईड. 13 चेंडू 17 धावांची गरज. पुन्हा चेंडू आणि धावा काउंट करण्याची परिस्थिती आणून ठेवलेली आहे या सामन्यामध्ये. 13 चेंडू 17 धावा. जो संघ जिंकणार आहे तो लगेच SJ टायगर्स आंबेगाव या संघाविरुद्ध खेळेल. सुंदर फटका. चेंडू दूर होता लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकापासून, त्याला चकमा देतोय, फसवतोय आणि चौकार. 12 चेंडू आणि 13 धावा. धाव फलकावर धावा एकूण झालेल्या आहेत. अठरा चेंडू मध्ये धावा पाहिजे होते 21. या षटकात आल्या 9. 12 चेंडू 13 धावा. बरोबर 20च होता. 12 चेंडू 13 धावा. उसळी घेणारा चेंडू. डॉट बॉल. जय एक अत्यंत अनुभवी खेळाडू आहे. जय हुल्लेकर. बारामतीचं मैदान अनेक वेळा या जयने गाजवलेलं आहे, विजयी केलेला आहे. खरं तर 40 पार केलेला हा खेळाडू आहे. तरी देखील जी गुणवत्ता त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे आणि आता त्याच्या अनुभवाचा, गुणवत्तेचा परिचय त्याला द्यावा लागेल. 12 चेंडू 12 धावा. 11 चेंडू 13 धावा. लेटकट खेळण्याचा प्रयत्न, पुढ्यामध्ये चेंडू पडतोय. खरं तर सूर मारण्याच्या ऐवजी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं झेल होण्याची संधी नव्हती, पण एक धाव मात्र जाते आहे. 10 चेंडू 12 धावा. 10-12. बॉल्स रिमेनिंग 10. ओनली runs required 12. Mr. Imi Pathan once again come to the ground with next generation, the future of Baramati.
ओ यावेळी मात्र सूर मारून झेल घेण्याचा प्रयत्न केला. झेल सुटतोय आणि झेल सुटला. 31. 11 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 11 धावा. हो सुंदर चेंडू बॅकफुटवर 2 धावा घेण्याचा मानस आणि त्या पद्धतीनेच खेळला होता. पण धोका 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 उशिरा येतोय. फेकी वेळेत येते आणि विनाकारण घेतलेली धाव धावबाद. रिस्क घेतली. रिस्क घेणं हेच क्रिकेट आहे पण अति जोखीम पत्करली आणि त्याचा परिणाम नुकसान होत आहे. 8 चेंडू 10 धावा. मॅच इज स्टील ऑन. सामना अजूनही जिंकण्याचे दोन्ही संघांना समान संधी आहे. एक चांगला सामना. सुनील भिसे एक अष्टपैलू खेळाडू. फलटण तालुक्याचा बारामतीची अनेक मैदानं अनेक वर्ष अनेक वेळा गाजवलेला हा खेळाडू आहे. सध्या धुरा त्याच्या खांद्यावर आलेली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू जमिनी लगत मारलेला फटका लॉंगॉनच्या दिशेने एक धाव मिळते आणि सुनील देखील जायबंदी झालेला दिसतोय त्यामुळे धावताना त्याला त्रास होतोय. एकच धाव घेतली आहे. 7 चेंडू 9 धावा. सुंदर चेंडू. जय सुंदर गोलंदाजी करतोय. त्या 9 धावा त्यानं कायम ठेवलेल्या आहेत शेवटच्या षटकामध्ये. या अगोदरचा जो मुकाबला झाला 42 धावांचा पाठलाग करताना 6 चेंडू मध्ये 16 धावा आल्या होत्या आणि या मॅच मध्ये 6 चेंडू धावा पाहिजे. 9 9 का खेल. किसकी होगी जीत किसकी होगी हार. बस 5 मिनट का इंतजार. बस कुछ पल में रिजल्ट आपके सामने होगा. विकास नवीन गोलंदाज. हे 6 चेंडू अत्यंत महत्वाचे आहेत. खरं तर हा प्लॅटफॉर्म असा आहे की प्रत्येक संघाला हरल्यानंतर एक नवीन लाईफलाईन मिळते पुन्हा कमबॅक करण्याची. त्यामुळे जो संघ हरला असेल त्यांना एक संधी मिळणार आहे. आता जिंकलेला संघ लगेच खेळणार एसजे टायगर विरुद्ध आणि हरलेला संघ त्याच्या पुढचा मुकाबला खेळणार एसपी ग्रुप बारामती विरुद्ध. त्यामुळे हरणाऱ्या टीमला पुन्हा एकदा संधी असेल उभारी घेण्याची. फिनिक्स पक्षाप्रमाणे फिनिक्स राखेतून ओहो हो हो चेंज ऑफ पेस अक्षरशः फसवलं गंडवलं चकवलं नाचवलं सुनील भिसे. बाद. इतका स्लोवर वन की सुनीलकडे संधी होती हा चेंडू पाहिजे तिकडे खेळण्याची पण त्याच्यामध्ये टर्न होता तो इतका अफलातून होता की त्याला बॅट घालण्याशिवाय पर्याय नाही वाटला. मोठी कड घेतली बॅटची बाहेरची कड घेतली आणि तो बाद झाला. बाद मोक्याच्या क्षणी झालेला आहे. 5 चेंडू मध्ये पाहिजे 5 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 5 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 5-9 5-9 अत्यंत सुरेख वातावरण. क्रिकेट चाहत्यांसाठी अत्यंत आकर्षक वातावरण.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या मैदानावर. हो हो, जबरदस्त गोलंदाज आहे हा. आणि त्याच्या मनगटामध्ये जी कमाल आहे, जी जादू आहे, जी फिरकी आहे, ती फलंदाजाला नाचायला भाग पाडते आहे. खरं तर आमचं डीजे सुद्धा शांत आहे. त्याचं कारण आहे की आपल्याला पोलीस डिपार्टमेंटकडून परमिशन नाही रात्रीच्या वेळी तेवढा आवाज सोडण्याची. 12वीच्या एक्झाम चालू आहेत. तो आवाज इथे घराघरात जाईल. इथे आसपास जे कोण असतील अभ्यास करणारी मुलं, उद्याचं फ्युचर, ती मुलं डिस्टर्ब व्हायला नको म्हणून आपण तो आवाज ठेवलेला नाहीये, कमी ठेवलाय. पण म्युझिक नसताना फलंदाजांना नाचायला लावणारा गोलंदाज कोणता, तर त्याचं नाव विकास. जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडू 8 धावा. यावेळी मात्र चांगला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूर दूर आहे, पण धावत जाऊन सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि ही मुलं शिकून उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जातात. आपण आता ज्वलंत उदाहरण बघितलं, युक्रेनमध्ये 20,000 विद्यार्थी आहेत भारतातले, जे फक्त वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेलेले आहेत. आणि मग हा जो ब्रेन ड्रेन आहे, इथे शिकून बाहेर जाणं आणि तिकडे राहणं, या गोष्टी व्हायला नको, हे रशिया युक्रेन युद्धानं दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं हे जी मुलं आहेत त्यांना विनंती राहील की आपण देशामध्येच राहा, देशाचं विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. क्या बात है. हा खेळाडू जबरदस्त खेळाडू आहे. विकास करतोय आपल्या टीमचा. जी नजाकत आहे त्याच्या चेंडूमध्ये, ज्या पद्धतीचा चेंडू टाकतोय, फलंदाजाला काहीही कळायला तयार नाहीये. आणि एका चांगल्या संघाला 42 धावांमध्ये रोखण्याचा लागोपाठचा दुसरा सामना. या अगोदरच्या मॅच मध्ये एसपी ग्रुपला रोखलं एजे टायगर्सनं. या मॅच मध्ये 2 चेंडू आणि 6 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ एक्साइटिंग फिनिश ओव्हर हिअर. रंगतदार, रोमहर्षक, अटीतटीचा, नेत्र सुखावणारा सामना. हो हो हो. यावेळी मात्र विकासने गफलत केली. चेंडू हवेमध्ये स्विंग करण्याच्या नादात खूप उंच टाकला. हा चेंडू निर्णायक ठरणार. जबरदस्त गोलंदाज. विकासचं कौतुक करावं तितकं कमी. विकास एक अफलातून गोलंदाज आहे, ज्यानं फक्त 8 धावा शेवटच्या षटकातल्या 9 धावा वाचवल्या, बचावल्या आणि एक विजय मिळवून दिला. अडचणीतनं सामन्याला बाहेर काढलंय. पारगाव सालुमालूचा हा खेळाडू. अफलातून कामगिरी केली विकासनं. आणि त्याच्या मनगटामध्ये खरंच जादू आहे. मनगटामध्ये त्यानं स्प्रिंग बसवली आहे.